ते आपण तोंडल्याची चटणी कशी करणार आहोत ते पाहूया। मी लांब स्लाइसेस किंवा गोल राऊंड शेपमध्ये कट करून घेतले आहे हे पहा। आणि आता हे आपण कढईमध्ये टाकून घेऊया आणि याला थोडंसं तेल टाकून आपण फ्राय करून घेऊया। थोडंसं 5 मिनिट झाकण ठेवून याला फ्राय करून घेऊया। हे पहा असं फ्राय झाले आहे इथपर्यंत चांगलं शिजलं गेलेलं आहे। आणि आता आपण यामध्ये चिंच आणि हे टोमॅटो 2-3 टोमॅटो घेतले आहे, लांब कट करून घेतलेले आहे आणि याला आता आपण यामध्ये मिक्स करून घेऊया। आता आपण यामध्ये थोडंसं मीठ टाकून घेऊया। एक ते 1.5 चमचा मीठ टाकून घेऊया। त्यामुळे काय होतं, हे टोमॅटो आहेत ते पटकन शिजले जातात, नाही होतात। आणि आपण याला झाकून ठेवून 5 मिनिटांसाठी चांगलं शिजवून घेऊया। शिजलं आहे, 70 ते 80% आपण हे चांगलं शिजवून घेऊया। आणि याला आपण आता एका बाउलमध्ये ट्रान्सफर करून घेऊया, काढून घेऊया। काढून घेतल्यानंतर त्याच कढईमध्ये आपण तेल टाकून घेऊया। तेल गरम झाल्यानंतर आपण त्यामध्ये लसूण 5-7 लसणाच्या पाकळ्या आणि 5-6 मिरच्या टाकून घेऊया, हिरवी मिरची। याला चांगलं तळून घेऊया। हे तळल्यानंतर आपण मिक्सरच्या भांड्यात याला काढून घेऊया। आणि यामध्ये आपण लसूण पाकळ्या टाकून घेऊ। हे आपण कोथिंबीर घेतली आहे, कोथिंबीरच्या काड्यासहित आपण त्यामध्ये टाकून घेतो। आणि हे आपण जे फ्राय केलेले तोंडले आहेत ते मिक्सरच्या भांड्यात काढू आणि त्यावरचं आपण हे टर्पल काढून घ्यायचं आहे। टर्पल काढल्यानंतर आपण 1/2 टीस्पून आपण जिरे टाकू। जिरे टाकल्यानंतर हे आपण मिक्सरला बारीक करून घेतलं आहे। हे पहा 2 बॅचेसमध्ये मी याला करते, एका बॅचेसमध्ये बसत नाही म्हणून दुसरी पण बॅच आपण याला बारीक करून घेऊया। मिक्सरला फिरवून घेतले, हे पहा हे आपलं बारीक वाटण तयार झालेलं आहे। तर आता आपण तडक्याकडे वळूया, तडका देऊन घेऊया। यामध्ये दोघं त्याच कढईमध्ये आपण तडका देऊया। 1 ते 1.5 चमचा आपण यामध्ये तेल टाकणार आहोत। तेल गरम झाल्यानंतर आपण त्यामध्ये मोहरी, जिरे हे चांगलं तडतडून घेऊया। आणि त्यामध्ये थोडंसं कढीपत्ता टाकून घेऊया। हे चांगलं तडतडलं आहे तर आपण याला एक बाउलमध्ये तोंडल्याची जी चटणी वाटली आहे त्या बाउलमध्ये आपण ट्रान्सफर करून घेऊया।
हे आता आपण मिक्स करून घेऊया चांगलं. तयार आहे आता ही आपली तोंडल्याची चटणी आणि भात आणि ही चटणी. खायला खूप छान लागते, खूप टेस्टी आहे आणि सर्वात सोपी रेसिपी आहे. एकदा नक्की ट्राय करून पहा.